नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का सिंहगडाचे जुने नाव नेमके काय आहे? तसेच तानाजी मालुसरे आणि स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून हा गड का जिंकला गेला? गड आला पण सिंह गेला हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी का म्हटले? आणि सिंहगडावर असे कोणते रहस्य आहे जे आजही लाखो पर्यटकांना आकर्षित करते? चला तर मग जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून सिंहगडाची शौर्यगाथा. सिंहगडाचा इतिहास म्हणजे पुण्यापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेला हा किल्ला पूर्ण कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. हा किल्ला अत्यंत मजबूत आणि अभेद्य मानला जात होता. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत जिंकण्याची मोहीम आखली आणि तेच नेतृत्व तानाजी मालुसरे यांनी केले. रहस्य क्रमांक 1, मुलाचे लग्न. लोकप्रिय परंपरेनुसार तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी होती, पण शिवाजी महाराजांचे स्वराज्य धोक्यात असल्याचे समजताच त्यांनी म्हटले, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. हे वाक्य त्यांनी स्वराज्यनिष्ठ प्रतीक मानले गेले. रहस्य क्रमांक 2, घोरपडीची कथा. लोककथेनुसार यशवंतराव या नावाच्या घोरपडीच्या मदतीने मावळ्यांनी किल्ल्याच्या उभ्या कडावर दोरी चढवून रात्री गडावर प्रवेश केला. महत्त्वाचं म्हणजे ही कथा महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध असली तरी तिच्याबाबत इतिहासामध्ये मतभेद आहेत. त्यामुळे तिला लोकप्रियतेला कथा म्हणून पाहिले जाते. आणि आज सिंहगडावर उभे राहिल्यावर प्रत्येक दगड जणू तानाजीच्या पराक्रमाची साक्ष देत असल्याची भावना निर्माण होते. तुमच्या मते सिंहगडातील सर्वात मोठे रहस्य कोणते आहे? कमेंट करून नक्की सांगा. अशाच इतिहासातील सत्य, रोमांचक आणि प्रेरणादायी माहितीसाठी रॉयल हिस्ट्री या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.